नमस्कार. नवी मुंबईमध्ये प्रॉपर्टीचा रेट नक्की काय चालला आहे? वाशीला किती आहे, सानपाड्याला किती आहे, जुईनगरला किती, ऐरोलीला किती, कोपरखैरणला किती, सीवूडला किती किंवा पनवेलला किती? तुम्हाला विविध चॅनेलवरती युट्यूबवरती ह्या गोष्टींची माहिती मिळत असते, पण मित्रांनो त्यापेक्षा जास्त महत्वाचं असं आहे की नवीन बुकिंगचा रेट किती आहे आणि रिसेलचा रेट किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी माणसांना माहिती न देता फक्त कुठेतरी गफलत करतात रेटची आणि लोकांना चुकीची माहिती देतात. आणि ज्यावेळी तिथे तुम्ही जातात प्रत्यक्षामध्ये त्यावेळी असं माहित पडतं, अरे बापरे हे तर आपल्या बजेटमध्ये नाही, आपला वेळ वाया गेला, ट्रॅव्हलिंग वाया गेली आणि आपला जो हिरमुस झाला आहे तो वेगळाच. त्यापेक्षा महत्वाचं आम्ही ह्या चॅनलवरती रोख आणि ठोक जे सत्यता आहे तीच आपल्याला सांगतो. साधारणतः आपल्याला 1 BHK घ्यायचा आहे न्यू बॉम्बेमध्ये किंवा उल्वेच्या दिशेला, तर तो तुम्हाला 30 ते 40 लाखापर्यंत हा 1 BHK साधारणतः चांगलासा मिळू शकतो. आणि अजून तुमचं बजेट जर कमी असेल तर तुम्हाला त्यापुढे द्रोणागिरीला जायला लागेल, तुम्हाला पुष्पकनगरला जावं लागेल, पनवेलला करंजाळीमध्ये जायला लागेल किंवा सुकापूर साईडला जायला. ह्यामध्ये तुम्हाला एक 30 ते 32 लाखाच्या खालीच तुम्हाला हा 1 BHKचं घर मिळू शकतं. आणि जर तुम्हाला 1 BHK बेलापूर टू एक ऐरोली पर्यंत जर घ्यायचा असेल छानसा 1 BHK, तर तो एक 60 ते 75 लाखाच्या आसपास एक चांगलासा 1 BHK तुम्हाला मिळतो. सिडकोच्या घरामध्ये साधारणतः 1 BHK ज्यावेळी तुम्ही घेतात त्यावेळी सिडकोच्या घरांचा कार्पेट एरिया थोडासा कमी असतो, पण बाहेरचा जो सोसायटीचा सराउंड आहे तो मोठा असतो. पण प्रायव्हेटच्या इथे घरातला एरिया मोठा असतो आणि सोसायटीचा सराउंड छोटा असतो. या दोन विविध गोष्टी आहेत. मित्रांनो, घर घेत असताना या घरावरती आपण जर लोन काढत असणार तर लोन काढत असताना एक गोष्ट नेहमी महत्वाची पाळतळली पाहिजे. आपण ज्याला आपले घराचे कागदपत्र किंवा लोनसाठी देणारे डॉक्युमेंट, KYC फॉर्म, आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचे दाखले किंवा आपला इन्कम टॅक्सची फाईल, या सगळ्या गोष्टी पेपर देत असतो, त्यावेळी तो अधिकृत व्यक्ती आहे का, तुमच्या ओळखीचा आहे का? कारण का काय होतं, घराचे पेपर आणि हे तुम्ही जे देणारे KYC याचा दुरुपयोग करणारी टोळी सध्या सक्रिय आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि लोकांना फसवणूक करून त्यांची फसवणूक कशी जास्तीत जास्त प्रमाणात होते हे लोक बघतात. त्यामुळे जवळच्या ओळखीच्या व्यक्तीकडून, अधिकृत व्यक्तीकडूनच तुम्ही हे लोन करून घ्या. घर घेत असताना सुद्धा तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून घर घेणं शक्यतो टाळा. तुम्ही सर्च करा आणि माहिती घ्या एखाद्या विभागाची, एरियाची, पण ऑनलाईनच्या माध्यमातून ज्यावेळी तुम्ही घर घेतात त्यावेळी तुम्हाला तो ऑथेंटिकेट आहे का, तो त्या घराचा मालक तोच आहे किंवा तो भाड्याने देणारा मालक तोच आहे. एखादा व्यक्ती सांगू शकतो नाही खरंच मी त्या घराचा मालक आहे आणि तुम्हाला लोभवणं आश्वासन देऊ शकतो की मी तुम्हाला 50 लाखाचं घर 30 लाखात देतो. त्यावेळी तुम्ही समजून चला नक्की तुमची कुठेतरी फसवणूक होत आहे. ऑनलाईन फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. त्यासाठी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुमचे थोडेसे पैसे येतील पण तुमच्या ओळखीच्या माणसांकडूनच कुठूनतरी घर घेत जा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. आणि शक्यतो असं घर बघा की ते घर आपलं पटकरून भाड्यावर जाईल आणि तुम्हाला त्याचं भाडं मिळेल. किंवा काही लोकांकडे आज पैसे नसतील, ते पैसे भविष्यात येणार असतील तर ते तुम्ही बुकिंगला बघा. साधारणतः 2 BHK तुम्ही बेलापूर टू ऐरोलीच्या मध्ये घ्यायला गेले तर तुम्हाला 1,20,00,000 पासून पुढे 2 BHK सुरुवात होते. नवीन बुकिंगला तेच घर तुम्हाला साधारणतः 140 पासून सुरुवात होते. पण नवीन बुकिंग मध्ये तुमची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की हे आताचे नवीन काही लोक जे आहेत त्यामध्ये कार्पेट एरिया सांगतात वेगळा, सुपर बिल्डअप एरिया देतात वेगळा. साधारणतः जर 1500चं घर असेल तर कार्पेट एरिया किती आला पाहिजे त्याचा 40% लोडिंग प्रमाणे, तर तो न बघता त्यामध्ये सबसेल 50% लोडिंग टाकून देतात आणि तुम्हाला दाखवतात की आम्ही तुम्हाला एरियाचा रेट कमी करून दिला आहे. पण रेराच्या माध्यमातून रेरानी एक निवेदन आपल्याला मागेच सांगितलं असेल की कुणीही आपल्या ऍग्रीमेंटमध्ये मेन्शन करताना कार्पेट एरिया मेन्शन करावा आणि आपल्या जी जाहिरात आहे त्यावरती बारकोड लावावा. बारकोडमध्ये त्याची तुम्हाला विभागाची पूर्ण माहिती मिळेल, तो किती कार्पेट असेल हे माहिती मिळेल. आपली कुठेही फसवणूक होणार नाही यासाठी हा आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्याला ह्या माध्यमातून एवढंच सांगायचं की ऑनलाईनच्या फ्रॉडच्या माध्यमातून थोडंसं तुम्ही दूर जा आणि वाचवा स्वतःला. आणि शक्यतो एखादी प्रॉपर्टी तुम्ही घेताय तर ती फसवणूक होऊ नये. थोडंसं वेळ लागेल, फिरायला लागेल, चिकित्सा करायला लागेल आणि नंतर ती प्रॉपर्टी घ्यावी हीच आपल्याला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.